उपमुख्यमंत्री अजित पवार आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार आले असल्याचं कळतंय। तर नवाब मलिक त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातल्या विषयांची चर्चा मुख्यमंत्र्यांशी होऊ शकते असा एक अंदाज आहे आणि त्यामुळे या बैठकीकडे या चर्चेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सीमा आढे आमचे प्रतिनिधी या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून थेट जाऊया सीमाकडे, जाणून घेऊया काय नेमके तपशील आहे। सीमा, उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल झालेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक महत्त्वाचे मुद्दे सध्या चर्चिले जातात। यामध्ये नवाब मलिकांचा मुद्दा आहे, माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तोही विषय आहे। काय नेमक्या मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकते? नक्कीच अनुपमा, काही वेळापूर्वीच देवगिरी निवासस्थानी अजित पवार यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आणि त्या बैठका झाल्यानंतर खरं तर ते मंत्रालयामध्ये जाणं अपेक्षित होतं। मात्र तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी काही मिनिटांपूर्वीच दाखल झालेत। यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटे यांची सध्या अडचण जी आहे ती वाढलेली आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावरती टांगती तलवार आहे, त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं, त्यांना अटकही होऊ शकते अशी शक्यता असताना या प्रकरणावरती चर्चा करण्यासाठी अजित पवार हे वर्षा निवासस्थानी गेल्याची माहिती सध्या मिळते आहे। दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि काही दिवसच राजकीय पक्षांकडे उरलेत युती आणि आघाडी करण्यासंदर्भात। तर नवाब मलिक यांचा विरोध जो आहे तो भाजपकडनं होताना दिसतोय आणि या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। आता या भेटीनंतर नक्की काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये होणारी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते, माणिकराव कोकाटे यांच्या दृष्टीने आणि सोबतच नवाब मलिक यांच्या दृष्टीने। त्यामुळे आता या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अनुपमा, ठीक, जरूर या सर्व घडामोडींवर सीमा लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून आणखी माहिती जाणून घेत राहू। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।